माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त म्हणजेच 1 जुलैला देण्यात येणाऱ्या जिजामाता कृषीभूषण पुरस्कारासाठी येवला तालुक्यातील सरला चौहान यांची निवड झाली आहे। तसंच उपकृषी अधिकारी संजय भांड हे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत। कृषी आणि कृषी क्षेत्राशी निगडित क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकरी तसेच संबंधितांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं। जिल्हा स्तराहून पाठवलेल्या प्रस्तावांना राज्याची समिती मान्यता देत असते। कृषी मंत्री या समितीचे अध्यक्ष असतात। यंदाही या समितीने प्रत्येक विभागातून निवड झालेल्या पुरस्कारार्थींची घोषणा केली आहे। बागलाण तालुक्यातल्या पिंगळेवाडे येथील कृष्णा नागरे वसंत नाईक कृषीभूषण पुरस्काराचे मानकरी ठरलेत। कृषीभूषण सेंद्रिय शेती पुरस्कारासाठी धुळे जिल्ह्यातल्या निजामपूर येथील दुर्लभ जाधव यांची निवड झाली। इगतपुरी तालुक्यातल्या बेलगावचे शेतकरी लक्ष्मण सोनवणे यांना शेती मित्र पुरस्कार मिळाला। सिन्नर तालुक्यातल्या नायगावचे श्याम कातकाडे हे युवा शेतकरी पुरस्काराचे मानकरी ठरले। चांदवड तालुक्यातल्या वडनेर भैरवचे शेतकरी बापूसाहेब साळुंखे यांनी उद्यान पंडित पुरस्कार पटकावला। तसंच जळगाव जिल्ह्यातले संदीप देसले, कळवण तालुक्याचे पंडित वाघ, नंदुरबारचे संजय पाटील, साक्री तालुक्याचे नितीन ठाकरे, धुळे जिल्ह्यातले प्रेमसिंग पावरा यांची शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी निवड झाली। जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीतील सभागृहात कृषी दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्यात खरीप हंगाम पीक स्पर्धेतील विजेत्या 44 शेतकऱ्यांना सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमात खासदार भास्कर भगरे अध्यक्षस्थानी होते। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर वर्षा फडोळ, लेखा व वित्त अधिकारी मारुती मुळे उपस्थित होते। खासदार भगरे यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं। यावेळी एकूण 12 कृषी स्टार्टअप्सनी विकसित असलेल्या आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचं सादरीकरण करण्यात आलं। यावेळी आदिवासी विकास विभागाच्या बचत गटांमार्फत तयार करण्यात आलेल्या प्रक्रिया केलेल्या कृषी उत्पादनांचे प्रदर्शन, SP ॲग्रो अहिल्यानगर यांचे कांदा लागवड यंत्र, आधुनिक फवारणी यंत्र, तसेच क्लीन एनर्जी पुणे यांचे बायोगॅस संयंत्र यांसह विविध कृषी नवसंकल्पना आकर्षणाचे केंद्र ठरल्या। विजय धात्रक यांनी सूत्रसंचालन केलं। कृषी अधिकारी दीपक सोमवंशी आणि विजय केदार यांनी नियोजन केलं। यशस्वीतेसाठी कृषी उपसंचालक महेश वेटेकर, तंत्र अधिकारी योजना राजपूत यांनी सहकार्य केलं। कृषी विकास अधिकारी वरुण पाटील यांनी आभार मानले। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।